नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, जी सुरू असणारी जी शिक्षक भरती म्हणजे पवित्र पोर्टल प्रणाली या संदर्भातला अपडेट मी वारंवार तुमच्या समोर सादर करत असतो। नुकतीच जी काही 2025-26 ची जी संच मान्यता प्रक्रिया चालू आहे, कारण ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। कारण एकदा का ही संपूर्ण आकडेवारी शासनापर्यंत आली आणि त्यानंतर रिक्त असणाऱ्या जी काही जागा आहेत त्या संपूर्ण जिल्हानिहाय विभागनिहाय संपूर्ण राज्यभरातली आकडेवारी आपल्या समोर येईल आणि पुढे जी काही होऊ घातलेली प्रक्रिया आहे, ज्याला विलंब लागत आहे, जी भरती प्रक्रिया या संदर्भातली पुढची कारवाई होण्यास म्हणजे थोडक्यात तो मार्ग मोकळा होईल। आता जी काही 2025-26 च्या संच मान्यतेची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे की या प्रलंबित जे काही शाळांच्या संच मान्यता आहेत त्या करून घेण्यासाठी शिबिराचं आयोजन केलं जात आहे। नुकतंच एक परिपत्रक जारी केलेलं आहे। शिबिराच्या जी काही आयोजन केलं जात आहे, कोणता शिक्षण विभाग आहे की कोणता जिल्हा परिषद आहे की ज्यांच्या मार्फत हे शिबिर राबवलं जात आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओ शेअर करायचा आहे संपूर्ण या शिक्षक भरती प्रक्रियेशी रिलेटेड असणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत, आणि आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरायचं नाही। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या टीईटीच्या तयारीसाठी वारंवार मी तुम्हाला अपडेट देत असतो आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे, महागुरु 1.0 बॅच, की ज्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास मार्क प्रदान करण्याची शाश्वती आणि त्यांच्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभत आहे। त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला या वर्षी पात्रता धारण करण्यासाठी होणार आहे। संपूर्ण बॅच डिटेल दिसतायत, अत्यंत माफक दरामध्ये फी आहे, जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आहे। दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आणि संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचं आहे। ऍडमिशन ओपन आहे, त्वरा करा, नक्की तुमचं या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार। आता रुजू असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांना देखील अनिवार्य केलेली टीईटी आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी खास आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय। अगदी तंतोतंत त्या बॅचचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसतंय, सगळं कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे। काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे जी काही ऍप लिंक आहे त्या ऍप वरती जाऊन ऍप इन्स्टॉल करायची आणि बॅच परचेस करून घ्यायची। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही बॅच तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करण्यास खूप उपयुक्त ठरणार आहे, यात मात्र शंका नाही। चला, आलेली अपडेट काय आहे, शिबिर कोणत्या परिषदेने आयोजन केलेलं आहे शिबिराचं, आजच्याच अपडेट म्हणजे बघा 9 मार्च 2026 हे परिपत्रक आहे। कार्यालय कोणतं, शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केलेलं आहे। म्हणजे अत्यंत महत्त्वाचं असणारे हे परिपत्रक, कालमर्यादित, अति महत्त्वाचं असणारं की त्या शाळांना हे परिपत्रक जारी केलेलं आहे। त्या शाळेचे प्राचार्य असतील, मुख्याध्यापक, सोबतच्या यादीत माध्यमिक शाळा म्हणजे शाळांची यादी सुद्धा दिलेली आहे की त्या शाळेमध्ये कधी त्याचं आयोजन केलं जाईल शिबिराचं। शिबिर कशासाठी, तर 2025-26 ची संच मान्यता निश्चित करण्यासाठीचं। बघा विषयामध्ये तो दिलेला आहे, सन 2025-26 च्या प्रलंबित संच मान्यतेसाठी स्कूल पोर्टल, संच मान्यता पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल आणि UDIS प्लस माहिती अद्ययावत करण्यासाठी उद्या म्हणजे आजचीच तारीख आहे 10/3/2026 रोजी शिबिरास उपस्थित राहण्यासंदर्भातचं हे परिपत्रक जारी केलंय। उपरोक्त संदर्भीय विषयांवे आपणास कळवण्यात येते की सोबतच्या यादीतील शाळांच्या मान्यता स्कूल पोर्टल, संच मान्यता पोर्टल, स्टुडंट पोर्टल आणि UDIS प्लस वरील माहिती अद्ययावत न केल्यामुळे सन 2025-26 च्या संच मान्यता, बघा अनेक शिक्षक त्या तुम्हाला वारंवार ते नोटीस दिल्या गेल्या होत्या परिषदेकडून, या संदर्भातलेही व्हिडिओ मी दिले की काही शाळा अजूनही माहिती पुरवत नाहीयेत किंवा अपडेट देत नाहीयेत, याच्यामुळे जी काही संच मान्यता निश्चित करायची याला अडथळा निर्माण होता, याचाही उल्लेख त्यांनी केलेला आणि याच्यासाठी ज्याच्या शिबिराचं आयोजन आहे। आणि यासाठी स्कूल पोर्टल, संच मान्यता पोर्टल, स्टुडंट पोर्टल, UDIS प्लस आणि युजर नेम आणि पासवर्ड सह मुख्याध्यापक, संबंधित कामकाज पाहणारे लिपिक उद्या दिनांक 10/3/2026 रोजी कार्यालयाच्या कार्यान्वयीत उपस्थित राहण्यासाठी त्यांना ही माहिती दिलेली आहे। आता ती माहिती, आता सदरची कारवाई प्रलंबित राहिल्यास म्हणजे अजूनही तुम्ही जर उपस्थित नाही राहिला, प्रलंबित राहिल्यास शाळांना सन 2025-26 ची संच मान्यता प्राप्त होणार नाहीत, याची नोंद घ्यावी। तसेच
विलंबासाठी सर्वस्वी जबाबदारी आपणास राहिल्याची नोंद देखील घ्यायची, म्हणजे अनिवार्यतेचा इशारा दिलेला आहे. लवकरात लवकर ही माहिती भरून घ्या, जेणेकरून संच मान्यता एकदाची निश्चित होईल आणि पुढे जी काही खंड पडलेला आहे पुढच्या कारवाईस ती अगदी सुरळीत पार पडेल. बघा इथं तुम्हाला यादी दिसेल. आता हे कोणत्या माधव सखाराम सलगर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केलेलं आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय संच मान्यता इयर 2025-26 पेंडिंग स्कूल नेम दिसतायत तुम्हाला. बघा सिरियल नंबर आहे, यू डायस त्या शाळेचा नंबर दिले आणि स्कूल नेम. आता आपल्याला एवढ्या डिटेल फक्त सांगायचं तात्पर्य यावरून एक दिसतंय की ही शाळेच्या अजून संच मान्यता अपुऱ्या आहेत, प्रलंबित आहेत, त्यांच्याबाबत नोटीसही दिलेली आहे आणि 10 तारीख ही शेवटची आजचीच तारीख आहे की या तारखेला खुद्द स्वतः मुख्याध्यापक आणि त्या शाळेचे जे काही काम पाहणारे लिपिक असतील यांना सगळी माहिती कोणकोणती माहिती घेऊन त्या शिबिरास उपस्थित राहायला सांगितले ते पण सांगितलं. बघा खूप साऱ्या शाळा आहेत, त्यांची युडायस नंबर दिसतोय, शाळेची नावं, भरपूर साऱ्या शाळा आहेत संपूर्ण या जिल्हा परिषद किंवा त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या. बघा किती साऱ्या आपण टोटल काढूयात, साधारणतः 83 शाळा आहेत की त्या 83 शाळांच्या अजूनही प्रलंबित संच मान्यता आहेत आणि त्या प्रलंबित संच मान्यता पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासाठीचं शिबिर आयोजन केलं गेलेलं आहे नांदेड जिल्हा परिषदेमार्फत. माहिती अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला पुढे जाऊन या संपूर्ण अपडेट मी वारंवार सांगतच राहील, कारण एकदा का या शाळेनी किंवा या संपूर्ण जिल्हा परिषदेची जी काही संच मान्यता निश्चित होईल तेव्हा संपूर्ण शाळांची असणारी आकडेवारी, शिक्षकांच्या रिक्त जागा अतिरिक्त किती होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी समजून येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जी काही तिसरी टेट एक्झाम झाली त्या टेट एक्झाम मध्ये आवश्यक असणारे काही रिक्त जागा आहेत ती आकडेवारी शासनासमोर येईल आणि ज्या भरती प्रक्रियेला अडथळा निर्माण होत होता या संपूर्ण प्रक्रियेचा एकदा ती आकडेवारी येईल आणि ऍक्च्युअल किती जागेवरती भरती प्रक्रिया राबवली जाईल ती प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशा अनेक जिल्हा परिषदेचे परिपत्रक आलेले आहेत की ज्यामध्ये ही संच मान्यतेची कारवाई चालू आहे. माहिती जरूर शेअर करा, तुमच्यासाठी उपयुक्त अशी आहे. जी पवित्र पोर्टल सध्या या तिसऱ्या टेटशी रिलेटेड विद्यार्थी वर्ग असतील किंवा शिक्षक भरतीची रिलेटेड शिक्षक वर्ग असतील त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.